नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आजच्या माहितीपूर्ण नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो तुमचं स्वागत आहे। मित्रांनो, जर तुम्हाला जीबी व्हॉट्सअपचा क्यूआर कोड स्कॅन नाही होत आहे, तुमच्या मोबाईलमध्ये प्रॉब्लेम येत आहे काही, तर तुम्हाला फक्त 5 मिनिटांमध्ये मी तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवणार आहे, स्कॅन करून दाखवणार आहे। तुम्ही मित्रांनो तुम्हाला जर काही समजलं नसेल किंवा काही अडचण असल्यास मला कमेंट करून नक्की सांगा। विस्तृतपणे बघत राहा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तुम्ही जेव्हा स्कॅनरला स्कॅन करता तेव्हा तुम्हाला हे व्हॉट्सअपमध्ये प्रॉब्लेम दिसणार आहे। क्लाउड लॉगिन इन चेक युअर फोन इंटरनेट कनेक्शन टू स्कॅन क्यूआर कोड अगेन, हे तुम्हाला प्रॉब्लेम दिसणार। हे प्रॉब्लेम मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सॉल्व्ह करून दाखवणार आहे आणि हे प्रॉब्लेम तुम्हाला काऊन येत आहे याचे सोल्युशन सांगणार आहे। तुमच्या एका फोनमध्ये 2 व्हॉट्सअप असणार आहे। तुम्ही एका व्हॉट्सअपचा स्कॅनरचा फोटो काढून दुसऱ्या व्हॉट्सअपमध्ये जर स्कॅन करत असाल मित्रांनो, तुम्हाला हे प्रॉब्लेम बघायला दिसणार आहे। तुम्ही बघू शकता इथे, जर तुम्ही एका व्हॉट्सअपचा स्कॅनरचा फोटो काढून जर दुसऱ्या व्हॉट्सअपमध्ये स्कॅन करत असाल हे तुम्हाला प्रॉब्लेम दिसणार आहे। क्लाउड लॉगिन इन चेक युअर मोबाईल इंटरनेट लॉगिन इन, हे तुम्हाला प्रॉब्लेम दिसणार आहे। याचं सोल्युशन मी या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे। मित्रांनो, तुम्ही एका फोनमध्ये 2 व्हॉट्सअप चालू नाही शकत। चालवले तर तुम्ही एका मोबाईलमध्ये 2 व्हॉट्सअप स्कॅन नाही करू शकत। म्हणून मी एक सोल्युशन असं काढलेलं आहे की ज्या नंबरवर तुम्हाला व्हॉट्सअप चालवायचं आहे त्या नंबरवर तुम्हाला लॉग इन व्हायचं आहे। लॉग इन हे तुमच्या फॅमिली मेंबर किंवा फ्रेंडच्या मोबाईलमध्ये व्हायचं आहे आणि ज्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप चालवणार आहे त्याच नंबरवर तुम्हाला लॉग इन व्हायचं आहे। लॉग इन केल्यावर तुम्हाला जीबी व्हॉट्सअप तुमच्या मोबाईलमध्ये ठेवायचं आहे आणि साधं व्हॉट्सअप तुमच्या फ्रेंडच्या मोबाईलमध्ये ठेवायचं आहे, कारण तुम्हाला जीबी व्हॉट्सअप चालवायचे आहे म्हणून हे तुमच्या मोबाईलमध्ये ठेवायचं आहे। नॉर्मल व्हॉट्सअप तुम्हाला फॅमिली किंवा फ्रेंडच्या मोबाईलमध्ये ठेवायचं आहे। जीबी व्हॉट्सअप तुम्हाला ओपन केल्यावर कंटिन्यू अँड ॲग्रीवर क्लिक करायचं आहे आणि वरच्या 3 साईडला डॉटवर क्लिक केल्यावर तुम्हाला लिंक हॅज अ कंपॅरिझन डिव्हाइस याच्यावर क्लिक करायचं आहे। तुम्हाला याचा फोटो काढून स्कॅन करत होते, आता असं नाही करायचं आहे। आता तुम्हाला साधं व्हॉट्सअप उघडायचं आहे। साधं व्हॉट्सअप उघडल्यावर तुम्हाला वरच्या साईडला 3 डॉटवर क्लिक करून लिंक अ डिव्हाइस याच्यावर क्लिक करायचं आहे। इथे तुम्ही स्कॅन करू शकता। इथे लिंक अ डिव्हाइसवर स्कॅन करून जीबी व्हॉट्सअपचं स्कॅनरचा तुम्ही यामध्ये क्लिक केल्यावर तुम्हाला जीबी व्हॉट्सअपचा स्कॅनरचा इथे कोणत्या दुसऱ्या मोबाईलवर फोटो काढून साध्या व्हॉट्सअपमध्ये स्कॅन करायचं आहे। साध्या व्हॉट्सअपमध्ये स्कॅन केल्यावर इथे थोडा वेळ वेट होणार आणि ॲटोमॅटिकली हा चार्ट लॉग इन होऊन जाणार आहे। जर मित्रांनो साध्या सोप्या भाषेत म्हणजे सांगायचं असलं तर तुम्ही एका मोबाईलमध्ये 2 व्हॉट्सअप चालू नाही शकत। म्हणजे चालू शकले तर एका मोबाईलमध्ये 2 व्हॉट्सअप स्कॅन नाही करू शकत। तुम्हाला जर स्कॅन करायचं असेल तर एक व्हॉट्सअप दुसऱ्या मोबाईलमध्ये लागणार आणि एक व्हॉट्सअप आपल्या मोबाईलमध्ये लागणार। तर तुम्हाला साध्या व्हॉट्सअपमध्ये जर जीबी व्हॉट्सअप स्कॅन करायचं असेल तर तुम्हाला साध्या व्हॉट्सअप दुसऱ्या मोबाईलमध्ये हे करायला लागेल। तर तुम्हाला एवढं समजल्यावर आपण प्ले स्टोरवर जाणार आहोत। तुम्हाला हे प्रोसेस जर कळली नसेल तर कमेंट करा। व्हॉट्सअप आपण आता अपडेट करणार आहोत। जर तुम्हाला प्रोसेस जर हे झाली नसेल तर तुम्हाला अपडेट करू शकता। इथे साधं व्हॉट्सअप आणि जीबी व्हॉट्सअपला सुद्धा तुम्हाला अपडेट करायचं आहे गुगलवर जाऊन। तिथून तुम्ही ते APK इन्स्टॉल केला आहे, तिथेच तुम्हाला अपडेटचं साईन येणार आहे। तर इथेच आपला व्हिडिओ एंड करूया। थँक्स फॉर वॉचिंग। अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरता चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओला।